brought to you by Puneet Balan Group and Maharashtra Tourism. उद्धवजी हे किती पलटी मारू शकतात याचं उत्तम उदाहरण म्हणजे हा जो काही GR आहे तो आहे. कारण आपल्याला माहिती आहे की या संदर्भातली कमिटी त्यांनी तयार केली. त्या कमिटीमध्ये भाषेच्या संदर्भातली जी सब कमिटी होती त्या सब कमिटीमध्ये त्यांनी त्यांच्या पक्षाचा उपनेता ठेवला, उबाठाचा उपनेता. त्या सब कमिटीने म्हणजे हे तर एकच रिकमेंडेशन आहे, 73 पहिलीपासनं 12वी पर्यंत हिंदी आणि इंग्लिश हे दोन्ही कंपल्सरी करा, अनिवार्य करा, अशा प्रकारचं त्यांनी रिकमेंडेशन दिलं. हा अहवाल उद्धवजींनी मंत्रिमंडळात स्वीकारला. त्याच्यानंतर पुढच्या आठवड्यात तो कन्फर्मेशनला आला. त्याच कन्फर्मेशनमध्ये स्वीकारला, सही केली कन्फर्मेशनवर, आणि त्यानंतर त्यांनी भूमिका बदलली. त्यामुळे खरं तर पहिली गोष्ट अशी आहे की या संदर्भात मला हे आश्चर्य वाटतं. आणि हे मी तुम्हाला परत दोष देत नाही, पण मला माध्यमांचे आश्चर्य वाटतं की त्यांनी सांगितलं की मी वाचलंच नाही आणि तुम्ही ऐकून घेतलं. मी जर म्हटलं असतं ना मुख्यमंत्री म्हणून की मी वाचलं नाही आणि कॅबिनेटमध्ये मंजूर केलं, मला तर फाडून खाल्लं असतं, तुम्ही जगू दिलं नसतं 4 दिवस, पण सोडून दिलं तुम्ही. पण जाऊ द्या, ती हरकत नाही, म्हणजे त्यांना सगळंच माफ आहे. ते लकी आहेत, काही बाबतीत तुम्ही नाही नाही ठीक आहे, ते जसं विरोधी पक्ष मगाशी म्हटलं त्या पद्धतीने तर ते सोडून द्या. त्याच्यानंतर पहिल्यांदा हा GR ज्यावेळेस निघाला आणि त्यानुसार तो GR निघाला, त्यानंतर अनेकांची चर्चा झाली. तोपर्यंत चर्चा काय होती? चर्चा अशी होती की हिंदी कंपल्सरी का? आपण असं म्हटलं होतं की तिसरी भाषा ही हिंदी असेल. तोपर्यंत सगळ्यांचं म्हणणं होतं हिंदी कंपल्सरी का? सगळ्यांची चर्चा केली. मग आम्ही असा विचार केला की ठीक आहे, हेही म्हणणं योग्य असू शकतं की इतर ऑप्शन असले पाहिजे, आणि म्हणून आपण GR बदलला आणि आपण सांगितलं की ठीक आहे, चला हिंदी कंपल्सरी नाही, हिंदी घ्यायची असेल तर हिंदी घ्या, पण इतर कुठलीही भारतीय भाषा घ्यायची असेल तर ती भारतीय भाषा आम्ही तुम्हाला शिकवायला तयार आहोत, पण 20 स्टुडंट असले पाहिजे, नाही तर ऑनलाईन शिकवावी लागेल आम्हाला. कारण एवढे आम्ही काही, समजा 2च लोकांनी म्हटलं आम्हाला तेलुगू शिकवा, तर आम्ही शिक्षक कुठून आणायचा? तमिळ. अशा प्रकारचा. त्यानंतर गोलपोस्ट बदलला आणि गोलपोस्ट काय झाला की तिसरीपासनं का, ती 6वीपासनं करा. तोपर्यंत गोलपोस्ट हा नव्हता, तोपर्यंत गोलपोस्ट एकच होता की हिंदीच का. तो गोलपोस्ट त्यांनी बदलला. त्याच्यानंतर खरं म्हणजे आम्ही सगळा अभ्यास केला, त्यात 2 मत आम्हाला पाहायला मिळाले. एक मत असं होतं की तिसरीपासनं याकरता की एक विविक्षित वय व्यक्तीचं असं असतं की ज्या वयामध्ये मल्टिपल लँग्वेज तो शिकू शकतो, आणि एक कोवळं वय आहे 8व्या 9व्या 10व्या 11व्या वर्षापर्यंत तो मल्टिपल लँग्वेजेस शिकू शकतो. आणि त्या मल्टिपल लँग्वेजेस शिकल्यामुळे त्याच्या एकूण आकलन शक्तीचा विस्तार होतो, म्हणजे त्याचा बौद्धिक विस्तार त्याच्यामुळे होतो. अशा प्रकारच्या रिसर्चच्या आधारावरच केंद्र सरकारने पण NEP मध्ये शिफारस केलेली आहे. पण त्या संदर्भात वेगवेगळी मतं आल्यामुळे आम्ही हा विचार केला की शेवटी हा अहवाल तर काही आपल्या काळात आला नव्हता, त्याच्यामुळे पुन्हा एकदा सगळ्यांची मतं ऐकून घेतली पाहिजेत, आणि म्हणून आम्ही त्याच्यावर एक कमिटी तयार केलेली आहे. मी पुन्हा एकदा सांगतो, नरेंद्र जाधव होते बैठक, आम्ही त्याकरता ती कमिटी तयार केली आहे. ती कमिटी ओपन माइंडने, आमच्याकरता हा विषय हा काही प्रेस्टिजचा विषय नाही आहे, पण एक गोष्ट निश्चित सांगतो की 3 भाषा सूत्र हे महाराष्ट्रात लागू होईलच पहिलीपासून. ते आता कमिटी ठरवेल. पहिलीच करतील की ती भाषा सूत्र 100% महाराष्ट्रामध्ये आम्ही लागू करू. आणि माझा सगळ्यात जास्त विरोध कुठल्या गोष्टीला असेल तर इंग्रजीला पायघडा घालायच्या आणि भारतीय भाषांना विरोध करायचा, हे योग्य नाहीये. भारतीय भाषांचा विरोध हा मी सहन करणार नाही.